नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत चंद्रकोर साडीवर ब्लाऊज कटिंग. तर मी अगोदर याची पूर्ण कटिंग केलेली अस्तरची. आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर बाही ठेवून मी कटिंग करून घेणार, कारण 9.5 इंचाची बाही आहे. आता मी काय करते का, मी डायरेक्ट 4 पदरी घडी न घालता 2 पदरी घडी घालून मग मी असं सरळ कट करून घेते. आणि ज्यावेळेस आपण अगोदर जॉईंट देऊन घेणार मी पूर्ण, आणि नंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायचे, नंतर कटिंग करायची. एकदम सिंपल पद्धतीने आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू व्यवस्थित बसून जातात. आणि आपल्याला ज्यावेळेस आपण पाठीचा भाग कट करतो तर आपल्याला इकडच्या बाजूने पण कपडा उरतो, जसं तुम्ही बघू शकता. मग तो आपण बाहीला जरी जॉईंट केला तरी पण चालते, म्हणजे आपल्याला काठ पण भेटून जातो. म्हणून मग मी ते पूर्ण अखंड कटिंग करते. आपण चंद्रकोर साडीवर हा ब्लाऊज शिवलाय, कारण आपण याला रेडीमेड पायपिंग लावणार आहोत. रेडीमेड पायपिंग आहे आणि बॅक साईड हुक आहे. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर याची फिनिशिंग येऊन गेली. तर तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. आता मी गळा पण लगेच कट करून टाकणार. आता जे नवीन असतील त्यांना डाऊट येईल का मी गळा असा का बरं कट केला. तर तुम्ही बघू शकता, जसं आपण खोलतो तर गळा जोडताना अजिबात तकलीफ होत नाही किंवा शोल्डर फाकल्या जात नाही, एकदम व्यवस्थित बसतं. तर अशा पद्धतीने आपण गळा हे कटिंग करून घेतो. आता आपला फ्रंट बाजू राहिला. आता मी तुम्हाला सांगते का, जे आपलं काठ ओरलं आहे तर तो काठ आपण कशा पद्धतीने जॉईंट करायचा. आता ही बाहीचं कपडा आहे, ह्या साईडला दोन्ही बाजूला जो अखंड कपडा आहे, तर एक एक बाजू आपण दोन्ही साईडला आपण जॉईंट करू शकतो. म्हणजे आपल्याला, म्हणजे ही एक बाजू झाली आणि दुसरी एक बाजू झाली, म्हणजे आपल्याला बाहीचा कपडा कमी पडणार नाही आणि बाहीला काठ पण येऊन जातो. पण ज्या वेळेस अखंड याच्यामध्ये काठ जोडून घ्यायचा, नंतर मध्यंतर करायचा दोन्ही याचा, नंतर आपल्याला बाही कटिंग करायची. तर पाहू शकतात. आता आपण समोरचा भाग कट करू. आता तुम्ही पहा का, ज्या वेळेला आपण याच्यामध्ये चुकलं, माझी दुसरी बारी का, मी अस्तर कटिंग करताना ही आपल्याला बंद बाजू लागत होती, माझ्याकडून ओपन झाली आणि हा पाठीमागच्या बाजूने हुक आहे. तर आपल्याला फ्रंट भाग जो आहे हा पूर्ण बंदच लागतोय. तर आता याच्यामध्ये बंद भाग आहे, एकदम परफेक्ट असा बघू शकतात. आणि ही समोरची बाजू ओपन आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर मी अस्तर जोडून घेणार. अस्तर जोडून घेतल्याच्या नंतर मग हा भाग ठेवायचा आहे. पण आपल्याला फ्रंट एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आता मी जोडल्याच्या नंतर आपण हे पुन्हा एकदा आपल्याला फिनिशिंग द्यायची. आता बंद बाजू झाल्याच्या नंतर तुम्ही पहा, नंतर आपल्याला कटिंग कशी लागते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. आता नंतर याला जोडल्यावर आपल्याला फिनिशिंग द्यायची. तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट भाग लागत होता आणि हा झाला आपल्याकडून थोडंसं मिस्टेक. तर अगोदर मी याला जोडून घेणार अशा पद्धतीने, नंतर मग मी याला जोडते मग मेन फॅब्रिकला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि चांगले व्हिडिओ. तोपर्यंत नमस्ते.